मी दिसायला खूप सुंदर होते म्हणून माझ्या अरबी मालकाने मला 1 कोटी रुपयांची ऑफर दिली. माझे लग्न झाले होते, पण 1 कोटी रुपये ऐकून माझी नियत बदलू लागली आणि नंतर मी मालकांकडून 3 दिवसांचा वेळ मागून घेतला आणि विचार करू लागले, की एवढे पैसे मी कितीही कष्ट केले तरी आयुष्यभर कमावू शकणार नाही. त्यामुळे मी मालकांची ऑफर कबूल केली. पण पहिल्याच रात्री माझे भान हरपले जेव्हा मालकाने मी रात्रभर शांतपणे झोपू शकले नव्हते. डोळे बंद केल्यावर मला सर्व ठिकाणी पैसेच पैसे दिसत होते आणि डोळे उघडले तर सकाळच्या प्रकाशात छिद्र पडलेले छत आणि समोरचा तो जुना टीव्ही दिसू लागला. त्यात तो फॅन एवढा जुना झाला होता की खूप हळूहळू चालत होता आणि त्यामुळे घामाने मी पूर्णपणे भिजून गेले होते. मी पटकन उठून बसले आणि माझ्या शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिलं, जो एवढ्या घामाने भिजलेला असतानाही शांतपणे झोपला होता. कालपर्यंत तर मी सुद्धा थकव्यामुळे एवढ्या गरमीत झोपी जात होते. पण जी घटना आज माझ्याबरोबर घडली होती, त्याने माझी झोपच उडाली होती. मी माझ्या अरबी मालकाकडे 3 दिवसाची मुदत मागितली होती आणि घरी आले तेव्हा सतत हाच विचार माझ्या डोक्यात फिरत होता, की आता मी काय करू आणि काय नको. 1 कोटी काय छोटी रक्कम नव्हती, खूप मोठी रक्कम होती. माझ्या सगळ्या अडचणी या मालकांच्या पैशातून दूर होऊ शकल्या असत्या. पण या 1 कोटीच्या बदल्यात जी गोष्ट त्यांनी माझ्याकडे मागितली होती, ती देखील छोटी नव्हती. खूप मोठी होती कारण मी एक विवाहित स्त्री होते आणि मी कसं काय त्यांच्यासोबत ते सगळं करू शकत होते? ज्याच्या बदल्यात तो मालक मला 1 कोटी रुपये देत होता. पण दुसऱ्या क्षणी माझ्या मनात आमच्या गरिबीचा विचार येऊ लागला. मी मालकाला म्हणाले होते, की मला 3 दिवसांची मुदत हवी आहे. ते म्हणाले, की मी तुला 3 दिवसांपेक्षा जास्त वेळ देऊ शकणार नाही. तू मला 3 दिवसात उत्तर दे. मी मान हलवली आणि घरी आले. घरी आल्यापासून माझ्या डोक्यात मालकांचेच विचार येत होते. मी एका फॅक्टरीमध्ये जॉब करत होते. तिथे खाद्यपदार्थांची पाकिटे तयार केली जात होती आणि मी त्या महिलांवर सुपरवायझरचे काम करत होते, ज्या महिला तिथे काम करत होत्या. खरं तर तिथे माझ्या अगोदरही 2 महिला सुपरवायझर म्हणून काम करत होत्या. पण मालकांना माझ्याबरोबर जेवढ्या नम्रतेने आणि प्रेमाने वागायचे, बाकीच्यांसोबत त्यांची वागणूक तशी नव्हती. ते इतर कामगारांशी कठोरपणे बोलत असत. मी मागील 8 महिन्यांपासून तिथे काम करत होते आणि या दिवसात मालकांनी माझ्यावर खूप दया दाखवली होती. त्यामुळे मी स्वतः आणि ऑफिसमधील इतर कर्मचारी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. तिथल्या महिला मला नेहमीच म्हणत होत्या, आम्ही गेल्या 2 वर्षांपासून इथे काम करतोय, पण मालकांनी आमचा पगार कधीच वाढवला नाही आणि तुला इथे नोकरी करून फक्त काहीच महिने झाले, तर त्यांनी तुझा पगार सुद्धा वाढवला आणि तुला बोनस देखील दिला. तू नेमकं असं वेगळं काय काम करतेस? मालक माझ्यासोबत एवढे प्रेमाने का वागत होते, ते मलाही समजत नव्हते. तेव्हाच एक महिला म्हणाली, की मालकांना फक्त मुलीच्या सौंदर्याची आवड आहे, म्हणूनच ते तिच्यावर दया आणि प्रेम दाखवत असतील. नाहीतर या मुलीत दुसरं तर कोणताच गुण नाही. त्या महिलेचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. म्हणून मी तिला रागातच म्हणाले, "तू तोंड सांभाळून बोल. जर मालक मला एवढा मान देत असतील, तर मालकांना जाऊन विचार. मला दोष देण्याची काहीच गरज नाही." मी हे मोठ्या आवाजातच म्हणाले होते. तेव्हा त्या महिलेच्या बरोबरीने इतर महिला देखील माझ्याशी भांडू लागल्या. स्टाफमधील बरेच लोक तिथे जमा झाले होते आणि शेवटी हे प्रकरण मालकांपर्यंत गेले. जेव्हा मालकाने मला या सर्व गोष्टी मागचे कारण विचारले, तेव्हा निसंकोच किंवा लाज न बाळगता मी मालकांना त्या महिला त्यांच्याबद्दल काय बोलत होत्या ते सर्व सांगितलं. हे सर्वांसमोर सांगितल्यावर मालकांची नजर सर्व महिलांवर खेळली आणि मालकांची ही वृत्ती पाहून त्या महिलांनाही लाज वाटली. मालक रागानेच म्हणाले, "या फॅक्टरीचा मालक मी आहे. माझी मर्जी, मी कोणाचाही पगार वाढवेन किंवा कमी करेन. कुणाच्याही चारित्र्यावर बोट ठेवण्याचा कुणालाही अधिकार नाही. दुसऱ्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवणाऱ्या तुम्ही कोण आहात?" मालकांचा राग पाहून सगळ्याच महिला शांत झाल्या होत्या. मालक म्हणाले, "भविष्यात कोणी अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल." मालकांची धमकी कामी आली आणि माझा जीवही भांड्यात पडला. पण हा माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता, कारण काही महिन्यांनंतर जेव्हा हकीकत माझ्यासमोर आली तेव्हा मी गोंधळात पडले. एक दिवस मालक मला म्हणाले, की फॅक्टरी बंद झाल्यावर तू माझ्या ऑफिसमध्ये ये. मला तुझ्यासोबत थोडे महत्वाचं बोलायचं आहे. मालकांचे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटले. जर सगळे कामगार सुट्टी झाल्यानंतर इथे थांबत नव्हते तर मी एकटी इथे का थांबू? कारण मालकांची ही ऑर्डर फक्त माझ्या एकटीसाठीच होती. सुट्टी झाल्यानंतर सगळ्या महिला निघून गेल्या आणि दुसरे कामगार देखील निघाले होते. पण मालक मात्र आरामशीर आपल्या ऑफिसमध्ये बसले होते. मी थोडेसे दार उघडले आणि दारातूनच त्यांना म्हणाले, की काय काम आहे ते सांगा, नाहीतर मला देखील घरी जाऊ द्या. तेव्हा मालकांनी मला आत येण्याचा इशारा केला.
तशी मी दारातून आतमध्ये गेले, हातातील घड्याळाकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन मालकांसमोर खुर्चीत बसले. पण मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मालक माझ्याशी काहीच बोलत नाहीत. ते फक्त एकटक माझ्याकडे बघून हसत होते. त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच विचित्र होता. त्यामुळे माझ्या मनात खूप वाईट विचार येत होते. पण त्यानंतर मालक जे काही म्हणाले ते ऐकून मी थक्क झाले. मालक मला म्हणाले की खरंच तू दिसायला खूपच सुंदर आहेस. तुला पाहून तर माझे मन खुश होते. माझ्या मालकांच्या अशा प्रकारे बोलणे ऐकून मी त्यांच्याकडे एक विचित्र नजरेने पाहिलं. तेव्हा ते लाजण्याऐवजी माझ्याकडे बघून हसतच होते. मी म्हणाले, "माझ्याशी असं बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत का? मला तुमच्या इथे नोकरी करायची नाही. तशी पण मी एवढा वेळ तुमची इथे वायफळ बडबड ऐकू शकत नाही. माझा नवरा घरी पोहोचला असेल आणि माझी वाट पाहत असेल." माझे बोलणे ऐकून मालकांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले, "काय? तुझे लग्न झालेले आहे का?" मी म्हणाले, "हो." हे उत्तर ऐकून मालकांच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची शांतता पसरली होती. पण काही वेळानंतर त्यांनी मला विचारले, की "जर तुझा नवरा आहे आणि तो जॉब करतो, तर मग तू का नोकरी करतेस?" मी म्हणाले, "माझ्या नवऱ्याला पगार खूपच कमी आहे, म्हणून त्यांना हातभार लावण्यासाठी मी नोकरी करते. आम्ही दोघेही कमवतो, तेव्हाच आमचं घर चालतं." माझं बोलणं ऐकून मालक म्हणाले, "ठीक आहे, आता तू जाऊ शकतेस. तुला जर माझ्या कुठल्याही गोष्टीचे वाईट वाटले असेल, तर मी तुझी माफी मागतो. उद्यापासून तू कामावर ये." मालक खूप नाराज होऊन हे सर्व म्हणत होते. मी उठून त्यांच्या ऑफिसच्या बाहेर निघून आले. मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही नोकरी करत होतो. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं, परंतु आम्हाला मूल-बाळ नव्हतं आणि आम्हाला सध्या बाळ होऊनही द्यायचं नव्हतं. कारण आमची गरीब परिस्थिती आम्हाला बाळ ठेवण्याची परवानगी देत नव्हती. आमच्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्हाला आधी दोघांना नोकरी करून स्वतःचं घर घ्यायचं होतं आणि मगच आम्ही बाळाचा विचार करणार होतो. आणि या बाबतीत आमचा दोघांचाही नवरा बायकोंचं एकच मत झालं होतं. काही दिवस तर माझे मालक शांत बसले होते. काही दिवसानंतर ते मला म्हणाले, की "मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." मी लगेचच तिथे त्यांना म्हणाले, "तुम्हाला नेमकं माझ्यासोबत काय बोलायचं आहे?" तेव्हा मालक मला म्हणाले, की "मी खूप असह्य आहे आणि तू जर माझी अडचण दूर केलीस, तर मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो." मी त्यांना म्हणाले, "मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही." पण त्यानंतर मालक जे काही बोलले ते ऐकून तर मला मोठा धक्काच बसला होता. मालक म्हणाले होते, की "मी तुला आत्ताच्या आत्ता 1 कोटी रुपये देण्यास तयार आहे. पण त्या बदल्यात तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल." ती गोष्ट एवढी साधारण नव्हती, की मी लगेच होकार देईन. सुरुवातीला तर मी लगेचच त्यांना नकार दिला. पण मालक मला म्हणाले, की "तू मला विचार करून उत्तर दे." मी विचारात पडले, कारण मालकांनी सांगितलेली रक्कम खूप मोठी होती आणि त्यामुळे आमच्या सगळ्या गरजा आणि अडचणी दूर झाल्या असत्या. म्हणून मी 3 दिवसांची मुदत मागितली. मी जशी उठून ऑफिसमधून बाहेर जाऊ लागली, तर मागून मालक मला म्हणाले, "मी 3 दिवसांपेक्षा जास्त वेळ देऊ शकत नाही. तू 3 दिवसाच्या आतच मला उत्तर दे." आता मला माझ्या नवऱ्याची या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागणार होती. आम्ही दोघं नवरा-बायको एकमेकांना साथ देत होतो. एकमेकांना समजून घेऊन आमची परिस्थिती सुधारण्यासाठी मनापासून मेहनत करत होतो. पण आता ज्या गोष्टीची मला माझ्या नवऱ्याकडून परवानगी घ्यायची होती, ती गोष्ट छोटी नव्हती. मला 99% या गोष्टीचा विश्वास होता, की माझा नवरा या गोष्टीसाठी मला नकार देईल. फक्त 1% मला आशा होती, की कदाचित माझा नवरा ही गोष्ट मान्य करेल आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करेल. जर माझ्या नवऱ्याने ही गोष्ट मान्य केली, तर आम्ही 1 वर्षातच मालामाल झालो असतो आणि चांगले आयुष्य जगलो असतो. पण ती गोष्ट एवढी पण साधारण नव्हती, की माझ्या नवऱ्याला ते बिनधास्तपणे मी विचारू शकेन. मला खूप भीती वाटत होती, की त्यांनी जर रागात येऊन माझ्या कानाखाली मारून मला घराबाहेर काढून दिले तर? कारण ही गोष्ट त्याच्या सन्मानाची होती आणि कोणताही पुरुष आपल्या इज्जतीवर अशा गोष्टी खपवून घेऊ शकत नाही. मी विचार करत पूर्ण रात्र जागूनच काढली होती. मी फक्त हाच विचार करत होते, की ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला कशी सांगू? माझ्याजवळ फक्त 3 दिवस होते आणि यातच मला निर्णय घ्यायचा होता. आमच्या कमाईपेक्षा आमचा खर्चच जास्त होता आणि आम्ही दोघांनी कितीही मेहनत केली, तरी आमचं स्वतःचं घर सहजासहजी होऊ शकत नव्हतं. मी कामावर असताना देखील याच गोष्टीचा विचार करत होते, की माझ्या नवऱ्याला कसं काय सांगू, की तो माझी ही गोष्ट मान्य करेल? रात्री मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनवले. ते पाहून त्याला खूप आनंद झाला होता आणि लगेचच मला म्हणाला, "एवढे शाही जेवण बनवत जाऊ नकोस. यासाठी किती खर्च येतो? या खर्चात तर आपलं 4 दिवसाचं साधं जेवण बनेल आणि तू एका दिवसातच एवढं चांगलं जेवण बनवलंस?" मी म्हणाले, "इथे पैसे वाचले तर तिथे उपयोगी येतील. असाच विचार करून आपण आपले पूर्ण आयुष्य जगणार आहोत का? विचार न करता पैसा खर्च करणे, हवे ते खाणे, हवे ते विकत घेणे हे कधी शक्य नाही का?" माझे बोलणे ऐकून तो म्हणाला, "सगळी परिस्थिती तर तुझ्या समोरच आहे.
तुला माहीतच आहे आपल्या नशिबात हे सर्व नाही, असे म्हणत त्याने चपातीचा तुकडा मोडला आणि खाऊ लागला. मी विचार न करता लगेचच म्हणाले, मला एक ऑफर मिळाली आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर आपण एका वर्षातच करोडपती बनू. माझे बोलणे ऐकून त्याच्या हातातील घास हातातच राहिला आणि तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि म्हणाला, की तुला अशी कोणती ऑफर मिळाली आहे? मी घाबरत घाबरत त्याला सर्व हकीकत सांगितली. त्याने खूप शांतपणे माझे सर्व बोलणे ऐकून घेतले, पण जेवण मात्र तिथेच सोडून दिले. हे पाहून तर माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ तो काहीच बोलला नाही, फक्त विचार करत माझ्याकडे बघत होता. पण मी मात्र त्याच्या उत्तराची वाट बघत होते. समजत नव्हते की त्याला विचारू की नको विचारू. मग मी म्हणाले, मी विचार करत आहे की उद्या मालकांना जाऊन त्या गोष्टीसाठी नकार द्यावा. माझे बोलणे ऐकून माझा नवरा माझ्याकडे बघू लागला आणि म्हणाला, की तू तर मला खूप मोठ्या अडचणीत टाकलं आहेस. पण जी रक्कम तुझ्या मालकांनी सांगितली आहे ती एवढी जास्त आहे की मला समजतच नाही की मी काय उत्तर देऊ. कदाचित तो देखील माझ्यासारखाच गोंधळलेला होता आणि काय करू आणि काय नको करू या परिस्थितीमध्ये अडकलेला होता. काही वेळ विचार केल्यानंतर माझा नवरा म्हणाला, की ठीक आहे, तू तुझ्या मालकांची गोष्ट मान्य कर. खरं तर माझे मालक मला म्हणाले होते, की मला मूल-बाळ नाही आणि माझी बायको वांज आहे. ती मला मूल देऊ शकत नाही आणि मी माझ्या बायकोला सोडू शकत नाही. कारण सर्व कारभार आणि माझी सर्व प्रॉपर्टी माझ्या बायकोच्या नावावर आहे. मालक मला म्हणाले होते, की त्यांना एक सुंदर बाळ हवं आहे आणि तू खूप सुंदर आहेस, म्हणून यासाठी मी तुझी निवड केली आहे. यासाठी मी तुझ्यावर एवढा दयाळूपणा दाखवत होतो. जर तुझे लग्न झाले नसते, तर मी तुझ्यासोबत लग्न करून मूल जन्माला घातलं असतं आणि तुला घटस्फोटही दिला नसता. पण मला फक्त मुलासाठी लग्न करायचं आहे. पण तुझं लग्न झालेलं आहे. जर तुझा नवरा तयार असेल, तर तो तुला घटस्फोट देईल आणि मी तुझ्याबरोबर लग्न करेल. जसं माझं बाळ जन्माला येईल, लगेचच मी तुला घटस्फोट देईन आणि तुझा नवरा पुन्हा तुझ्याशी लग्न करेल. 1 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे आणि या पैशामुळे तुम्हा नवरा-बायकोंची परिस्थिती चांगली होईल. ही ती गोष्ट होती जी माझ्या मालकांनी मला सांगितली होती. माझ्या नवऱ्याला या गोष्टीची काहीच हरकत नव्हती. म्हणून मी देखील दुसऱ्या दिवशी जाऊन मालकांना होकार दिला आणि असंच झालं. माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला आणि मालकांनी माझ्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर मालक मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मालकांची बायको खूपच सुंदर होती, पण मला पाहताच तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती मला नाईलाजाने सहन करत होती आणि माझं देखील मालकांवर प्रेम नव्हतं. मला फक्त पैशांशी मतलब होता. माझ्या आणि मालकांच्या लग्नाला 2 महिने झाले होते. तेच मी प्रेग्नंट राहिले. मला ही बातमी ऐकून काही खास आनंद झाला नव्हता, कारण हा माझा नाईलाज होता. माझे अजूनही माझ्या नवऱ्यावरच प्रेम होते. पण मालक खूप आनंदी होते. मालक माझी काळजी घेऊ लागले होते आणि त्यांची बायकोसुद्धा खूप खुश होती. ती माझ्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेत होती. ती स्वतः मला ज्यूस आणून देत होती, तर कधी दूध आणून देत होती. माझे औषध वगैरे मला स्वतःच्या हाताने वेळेवर देत होती. मी एक-एक दिवस आणि एक-एक महिना मोजून काढत होते. म्हणजे लवकरात लवकर बाळ जन्माला येऊन माझी यातून सुटका होईल आणि जे पैसे मला मिळतील ते पैसे घेऊन मी माझ्या नवऱ्यासोबत आयुष्य आरामात काढेन. या दरम्यान मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती. मी जेव्हा पण माझ्या नवऱ्याला फोन करायचे, तेव्हा तो खूप उदास व्हायचा. एक दिवस माझ्या नवऱ्याचा मला फोन आला आणि म्हणाला, की "मी तुला तर ही गोष्ट करण्यासाठी होकार दिला होता. पण आता मला जाणीव होत आहे, की ही साधारण गोष्ट नक्कीच नाही. तू परत ये. आपल्याला पैसे नको. आपण पैशांसाठी खूप मोठी चूक करतोय. तू तिथे आहेस, पण इथे माझा जीव जळतोय." मी माझ्या नवऱ्याला म्हणायचे, की "आता खूपच थोडे दिवस राहिले आहेत. तुम्ही का दुःखी होत आहात? जसं बाळ जन्माला येईल, मालक मला घटस्फोट देतील आणि मी पुन्हा तुमच्यासोबत लग्न करेल आणि मग आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. आपण खूप सुंदर घर खरेदी करू आणि आरामात जीवन जगू." माझे बोलणे ऐकून त्याने फोन बंद केला होता. मी आता माझ्या डोळ्यात पुढील स्वप्न रंगू लागले होते. जसजसे दिवस जात होते तसा मी विचार करत होते, की मी हे 1 कोटी रुपये कसे खर्च करीन. शेवटी तो दिवस देखील आला, जेव्हा मी एका बाळाला जन्म दिला. मी त्या बाळाला मालकांच्या ताब्यात दिले आणि स्वतः माझ्या नवऱ्याच्या घरी आले. पण घराचे दार वाजून वाजून माझे हात थकून गेले होते. कोणीच दार उघडत नव्हते. मला माहित होते की माझा नवरा यावेळी घरी असतो. कुठेही जात नाही, म्हणून मी गल्लीतील लोकांना दार तोडायला सांगितले. कारण मी खूप घाबरले होते. जसं गल्लीतील लोकांनी दार तोडलं तर माझा नवरा तिथेच हॉलमध्ये पडला होता. ते पाहून मी खूप मोठमोठ्याने रडायला लागले होते. ओरडत होते, पण आता खूप उशीर झाला होता. कदाचित त्याला माझे दुःख सहन झाले नव्हते आणि तो या जगातून निघून गेला होता. मी 4 दिवस रडतच काढले. मालकांजवळ गेल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. ते नक्कीच मला आधार देतील, कारण मी त्यांच्या मुलाची आई होते, असे मला वाटत होते. जेव्हा मी मालकांच्या घरी पोहोचली, तर ते आपल्या बायकोसोबत खूप आनंदी होती. त्यांनी आपल्या बायकोला गळ्याला लावलं होतं आणि आपलं बाळ मांडीवर घेऊन त्यांच्यासोबत प्रेमाचा वर्षाव करत होते. मला पाहून मालक हसू लागले आणि म्हणाले, की "तुला तुझ्या नवऱ्याजवळ जाण्याची खूपच घाई होती.
पण 1 कोटी रुपयाचा चेक तर घेऊन जायचं ना, ज्याच्यासाठी तू हे सर्व केलं होतंस. मालकाने खिशातून 1 कोटी रुपयाचा चेक काढला आणि माझ्या हातात दिला आणि सोबतच एक कागद देखील देत होते. हा तुझ्या स्वातंत्र्याचा परवाना आहे. मी तुला घटस्फोट दिला आहे. आता तू जाऊ शकतेस. हे ऐकून तर माझ्या मनात स्फोट झाला होता. पैसे तर आले होते, पण मी निराधार झाले होते. एकटीच राहिले होते. ज्याच्यामुळे मी एवढं मोठं पाऊल उचललं होतं, आता तो नवरा या जगात राहिला नव्हता. मी मालकांसोबत पैशासाठी लग्न केलं होतं आणि याच लोभापोटी मी माझा नवरा गमावला. म्हणूनच म्हणतात, की पैशांच्या किंवा कोणत्याही लालचेमध्ये येऊन माणसाने कुठलेही चुकीचे पाऊल उचलू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल, तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.